तर आपण काही शेवटचे प्रश्न पाहत आहोत सरफेस एरिया व्हॉल्यूम या चॅप्टरवर. प्रॉब्लेम 9 मधील क्वेश्चन नंबर 4. फाइंड द रेडियस ऑफ अ स्फिअर इफ इट्स व्हॉल्यूम इज 904.32 क्युबिक सेंटीमीटर म्हणजे सीसी. त्याचा आपल्याला व्हॉल्यूम दिलेला आहे. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लिहायचा आहे. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर चा फॉर्म्युला आहे 4/3 πr क्यूब. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर जे काही दिलेलं आहे ते आपण या बाजूला लिहू शकतो. पायची व्हॅल्यू सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितली आहे 3.14 घ्या आणि मग राहते फक्त आर क्यूब. आर क्यूब त्या बाजूला ठेवून बाकी सर्व जर या बाजूला आले तर खाली असलेलं 3 वर येईल. 4 आणि 3.14 हे मात्र खाली येईल. पॉइंट तर जाणार आहेत, लक्षात घ्या. पॉइंट तर जाणार आहेत कारण 2 वरती 2 खाली आहेत. 100 100 खाली 100 वर 100 येणार, पॉइंट जाणार आहे. आणि याला पण मला वाटते 314 नी डायरेक्ट भाग जाणार आहे किंवा 2 ने भाग घालवला तुम्ही तरी तुमच्या लक्षात येऊ शकतं. कितीने भाग जातोय आपण बघूया. 288 येते. भागिले 4 जर केलं तर 72 येते. 72 गुणिले 3 जर केलं तर 216 येते. म्हणजे आर क्यूब जर 216 असेल तर आर असणार आहे 216 कशाचा क्यूब आहे? 6. याचं हे काय असणार आहे युनिट? सेंटीमीटर. द रेडियस ऑफ द स्फिअर इज असा सिंपल सिंपल प्रश्न आपल्याला आले पाहिजे सोडवताना. फक्त त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा भाग आहे, तो थोडासा टाइम कन्झ्युमिंग आहे, नो डाऊट. पण तोच आपल्याला करायचा असतो. हे सगळा मेन्सुरेशनचा भाग आहे ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन हा महत्वाचा रोल प्ले करते नेहमी. टोटल सरफेस एरिया दिलेला आहे क्यूबचा आणि व्हॉल्यूम काढायचा आहे. जो दिलाय त्याचा फॉर्म्युला लिहायचा नेहमी. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब काय आहे फॉर्म्युला टोटल सरफेस एरियाचा? 6L². सिंपल आहे. टोटल सरफेस एरिया दिलेला आहे 864 इज इक्वल टू 6L². तर हे 6 या बाजूला डिवाइड होईल, त्या बाजूला L² राहील. हे येणार आहे 6 × 6 = 2 उरले. 5 × 4 = 24, 2 उरले. 5 × 24 म्हणजे यल येणार आहे 12 सेंटीमीटर. पण इथं प्रश्न संपत नाही, व्हॉल्यूम काढायचा आहे. त्यामुळं व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा किंवा व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा फॉर्म्युला आपण लिहायचा आहे, जो असतोय सिम्पली L³. 12चा क्यूब मला वाटते 1296. सॉरी, 1728 आहे. तर तो येणार आहे. व्हॉल्यूम असल्यामुळं याचं उत्तर कशामध्ये येणार आहे? सेंटीमीटर वापरलं गेल्यामुळं सीसी मध्ये येणार आहे. इट्स व्हॉल्यूम इज 17828 सीसी. सिंपल फॉर्म्युला आधारित पुन्हा एकदा प्रश्न आहे. नेक्स्ट पाहूया आपण. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ स्पियर. पुन्हा तसंच आहे, स्पियरचा व्हॉल्यूम काढायचा आहे. सरफेस एरिया दिलेला आहे. सरफेस एरिया जे दिलाय त्याचा फॉर्म्युला लिहायचा
सरफेस एरिया ऑफ स्पियर जो असतोय 4 πr² बरोबर आहे का? तर दिलेला आहे 154, तर तो त्या ठिकाणी लिहिला इज इक्वल टू 4 π ची व्हॅल्यू आपण लिहायचं आहे. तर पायची व्हॅल्यू दिली नाही म्हटल्यानंतर आपण घ्यायची 22/7 आणि r² आहे तसं. तर r² त्या बाजूला ठेवून बाकी सर्व जर या बाजूला आले तर अशा पद्धतीने इक्वेशन तयार होईल. 22 7 154 असते. तर वरती येणार आहे 49, खाली येणार आहे 4 इज इक्वल टू r². म्हणजे r ची व्हॅल्यू येणार आहे 7 वर आणि खाली येणार आहे 2, म्हणजे थोडक्यात 3.5 असं पण आपण म्हणू शकतो. हे झालं रेडियस. हे झाली रेडियसचा वापर करून आता आपण परत एकदा व्हॉल्यूम फाइंड करू शकतो. व्हॉल्यूम ऑफ स्पियर. व्हॉल्यूम ऑफ स्पियर जर करायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला लिहायला आला पाहिजे. 4 πr³ असतो, लक्षात घ्या. व्हॉल्यूम आहे, मी वारंवार सांगितलेलं आहे, वारंवार सांगतोय. 4/3 π त्याच्यानंतर r² नसून r³ असतं व्हॉल्यूम साठी. तर 4/3 आहे तसं परत एकदा 22/7 घेतलं आपण. आणि r च्या ठिकाणी आपण आयदर 3.5 सेंटीमीटर किंवा 7/2 जरी पुट केलं तरी चालतं. 7/2 आपण पुट करू, पण त्याचा क्यूब असल्यामुळं त्याला आपल्याला 3 वेळा लिहावं लागणार आहे. अशा पद्धतीने एक 7 कॅन्सल होताना दिसते आपल्याला, एक 4 सुद्धा कॅन्सल होताना दिसतंय, आणि राहिलेल्या गोष्टींना आपल्याला गुणाकार आणि भागाकार जे काय असेल तो आपल्याला करता आला पाहिजे. बाकी याच्यामध्ये काय. तर 179.66 असं काहीतरी येते उत्तर. जरा एकदा चेक करूया आपण. बरोबर आहे. बरोबर आहे. याला फक्त आपल्याला जर राऊंड ऑफ करायचं असेल तर काय होईल, हे जे आहे ना हे 666 असं कायम राहत असतं. मग आपल्याला 2 पॉईंट पर्यंत घ्यायचं असेल तर काय करायचं म्हणून सांगितलं, तिसरा बघायचा. तिसरा जर 5 पेक्षा मोठा असेल तर तो काय होईल, अशा पद्धतीनं आपल्याला ह्याचं उत्तर लिहिता येईल टीसी म्हणून. आणि उत्तरामध्ये वाक्य परत एकदा लिहायचं आहे, द व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज, जे काय उत्तर आले ते. या पद्धतीने आपल्याला हे सोडवता येईल. थोडं बघूया आपण काय आहे. सिंपल सिंपल आहे त्यामुळे आपण पटपट बघू शकतो. हम्म. 7th एक्झाम्पल बघूया. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन दिलेला आहे. स्लांट हाईट इज 3 टाइम द रेडियस ऑफ द बेस म्हणलेला आहे. फाइंड द स्लांट हाईट म्हणलेला आहे. हरकत नाही, जे आपल्याला दिलेलं आहे ते तर आपल्याला फॉर्म्युला लिहायचाच आहे, काय प्रॉब्लेम नाही. मात्र आपल्याला तिथे एक रिलेशन दिलेलं आहे, किंवा याला रेशिओ पण आपण म्हणू शकतो. आपल्याला काय म्हणलेलं आहे की स्लांट हाईट जी आहे ती 3 पट आहे रेडियसच्या, है ना. मग आपण त्याला RL वगैरे म्हणू शकतो, पण सिम्पली आपल्याला असं म्हणलं तरी सुद्धा चालेल. एका स्वरूपात कुठल्या तरी, ठीक आहे, आपण असं करू, लेट म्हणू. रेडियस ऑफ बेस आपण त्याला समजा ऍझ्युम केला R. ओके. रेडियस ऑफ बेस जर R असेल तर स्लांट हाईट जी असते, लक्षात घ्या, स्लांट हाईट त्याला आपण काय म्हणतो, स्लांट हाईटला आपण म्हणतो L, बरोबर आहे. तर ती किती येणार आहे, आपल्याला सांगितलेलं आहे की त्याच्यात 3 पट आहे. R जर असेल तर तो किती असणार आहे, 3R असणार आहे. हे आहे एक्झाम्पल मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे वेगळं, की रेडियस जी काय आहे त्याच्या 3 टाइम्स, 3 पट आपल्याला स्लांट हाईट आहे. म्हणजेच ती किती झाली, 3R झाली. एक R असेल आणि एक 3R असेल. याचा फायदा काय झाला या गोष्टीचा, कारण आपल्याला एकाच व्हेरिएबल मध्ये आता इक्वेशन मिळणार. म्हणजे कसं ते बघू. टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला लिहूया आता आपण. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे का? तर फॉर्म्युला हा आहे πr इन ब्रॅकेट R+L. हा जो पार्ट आहे तो आपल्याला दिलेला आहे 616, तो लिहिला बरोबर, खाली बरोबर लिहिलं. पायच्या ठिकाणी आपल्याला काय व्हॅल्यू सांगितली नाही म्हणून 22/7 लिहिली.
आता इथं गंमत चालू होते की आपल्याला माहिती आहे की आर आर एल, आता आरच्या ठिकाणी तर आपण आर लिहायचंय, लक्षात घ्या. आरच्या ठिकाणी आपण आरच लिहायचंय, ती इंटू आहे. आणि इथं आतमध्ये सुद्धा आरच्या ठिकाणी आरच लिहायचंय, मात्र एलच्या ठिकाणी आता काय लिहायचं? 3R लिहायचंय. एलच्या ठिकाणी आता आपण काय लिहू शकतो? 3R लिहू शकतो. याचा फायदा असा होतोय की आता इथं फक्त एकच अननोन शिल्लक राहिलेला आहे, तो म्हणजे आर. तर आर इंटू काय होणार, हे आर प्लस 3R इज 4R. आणि मग आपल्या लक्षात येत आहे तिकडं फक्त आर ठेवलं म्हणजे बाकी सगळं या बाजूला जर घेऊन आलो, 7 व खालचं वर येईल, वरचा 22 जो आहे तो खाली जाईल, आणि 4 सुद्धा, आणि पलीकडे मात्र आर स्क्वेअर राहणार आहे. हे काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मला वाटतंय 22 ने भाग जातो याला, 4 न घालूया म्हणजे अजून जरा सोपं जाईल. 4 एके 4, 2 उरले, 4 पंचे 20, एक उरला. म्हणजे आता माहिती आहे आपल्याला हे किती आहे, 7 आहे. म्हणजे 49 हा आर स्क्वेअर असेल, तर आर आपला असणार आहे 7 सेंटीमीटर मध्ये असणार आहे बहुतेक. ठीक आहे. तर रेडियस आलेला आहे. आर जर रेडियस असेल तर स्लांट हाईट आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की ती काय आहे, 3R आहे. 3 पट आहे म्हणून सांगितलंय, म्हणजे 7च्या 3 पट ही 21 असणार आहे. हे सुद्धा आपल्याला कळालेलं आहे. हेच द प्लांट हाईट इज. कळालं का कशा पद्धतीनं एकमेकांना रेशिओज आहे हा गे रेशिओ टाईपच एक्झाम्पल आहे. त्यातला रेशिओ दिला तरी सुद्धा आपल्याला फाइंड करता येत असतंय. इथं आपल्याला काय केलेलं आहे, रेडियस दिलेला आहे की जो, सॉरी, प्लांट हाईट जी आहे ती रेडियसच्या 3 पट आहे, म्हणून रेडियस जो छोटा असतो तो आपण नेहमी अज्युम करतो, लक्षात घ्या. तर छोटा जो आर आहे तो आपण घेतल्यामुळं जो मोठा आहे, प्लांट हाईट जी आहे 3R झालेली आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपण हा सुद्धा प्रश्न सोडवू शकतो. नेक्स्ट काय आहे बघूया आपल्या प्रश्नामध्ये. 8 नंबरचा प्रश्न आता आपल्याला बघायचा आहे. The inner diameter of a whale is 4.20 मीटर and depth is 10 मीटर. ओके ओके. तर एक वेल आहे, वेल. तर वेल कुठल्या शेप मध्ये असणार हो? वेल कुठल्या शेप मध्ये असणार? सिलेंडर शेप मध्ये असणार, राईट? वेल म्हणजे विहीर, जनरली असं म्हणू शकतो आपण. एक्झॅक्टली काय नसते, पण वेल शेप मध्ये आपण सिलेंड्रिकल शेप मध्ये असं म्हणूया. तर आहे असं की इनर डायमीटर ऑफ अ वेल इज 420 मीटर. इनर डायमीटर म्हणलेला आहे. इनर डायमीटर म्हणायचं कारण काय आहे? मला असं वाटतंय की त्याला थोडीशी आतमधनं पण काय असणार आहे, थोडं कॉन्क्रीट असणार बाजूनं, वेल आहे म्हटल्यानंतर. आणि मग हे आतलं जे आहे, हे आतलं जे डायमीटर आहे, लक्षात घ्या, हे आपल्याला दिलंय का 4.2, बघूया, असं तसं वाटतंय तरी. अँड इट्स डेप्थ इज 10 मीटर. डेप्थ म्हणजे हाईट आहे, हाईटला काही प्रॉब्लेम नाही, हाईट 10 मीटर दिलेला आहे. फाइंड द इनर सरफेस एरिया ऑफ द वेल. काहीच नाही त्याच्यामध्ये. इनर सरफेस एरिया ऑफ द वेल काढायचा आहे, आणि फाइंड द कॉस्ट ऑफ प्लास्टरिंग इट फ्रॉम इनसाइड ऍट द रेट, वगैरे वगैरे. इथं आपल्याला सरफेस एरिया काढायचा आहे, मात्र कुठला सरफेस एरिया काढायचा आहे हे जरा आपण सांगू शकतो का, बघा. नेमका कर्ड सरफेस एरिया काढायचा आहे की टोटल सरफेस एरिया काढायचा आहे? आणि हा इनर दिलाय, हा आपल्याला पुरेसा आहे का आणखीन कुठल्या डायमीटरची गरज आहे आपल्याला? प्लास्टर कुठनं करायचं आहे? आतून करायचं आहे. मग डायमीटर पण कुठलं लागेल किंवा रेडियस पण कुठला लागेल? आतील लागेल, आहे की नाही? बाहेरचा काही कामाचा नाही. जर बाहेरचा दिला असता ना त्याने, तर आपल्याला त्यांना त्याची किती जाडी आहे हे पण द्यावं लागलं असतं, मग आपल्याला ते वजा करून आतलं मिळालं असतं. येते लक्षात? पण आता ऑलरेडी त्यांनी काय केलेलं आहे, इनर डायमीटर दिलेला आहे, फक्त डायमीटर दिलाय, तो रेडियस करायचं काम आपलं असणार आहे.
आणि त्याचा वापर करू शकतो. फक्त आता इथं कसल्या फॉर्म्युल्याची आणि नेमकं कुठला सरफेस एरिया फाइंड करायचा आहे हे आपल्या लक्षात येत आहे का? कुठला सरफेस एरिया लागेल इथं? थोडं वेगळं आहे. हा, टोटल लागेल, पण टोटलचा काय प्रॉब्लेम होणार? टोटल मध्ये काय असते? हा वरचा पण असणार, पण ही विहीर आहे ना, विहीरला वरनं कुठनं प्लास्टर करणार? बंद होऊन जाईल ना ती विहीर. येते का लक्षात? कळते की नाही? मग कुठला सरफेस एरिया लागेल गौरव, सांग की. कर्ड लागेल, बरोबर आहे. पण नुसत्या कर्डनं पण काम होणार नाही. का बरं? कर्ड काय करेल? फक्त हे सरफेस प्लास्टर करेल, हा खालचा करणार नाही. पण तो करायचा आहे ना आपल्याला, का नाही करायचा तो? करायचा आहे. त्याला सुद्धा करायचा आहे प्लास्टर. फ्रॉम इनसाइड म्हणले पूर्णपणे करायचा आहे. मग मग कुठला सरफेस एरिया लागणार? कुठला लागणार? फॉर, सांगा बघू, जरा विचार करून सांगा की. काय त्यात ऍडजस्टमेंट करावी लागेल? सिलेंड्रिकल वेल, डायमीटर, रेडियस D/2, 4.2/2, 2.1 मीटर रेडियसचं काम झालं. हाईट 10 मीटर. नाव सरफेस एरिया फॉर प्लास्टरिंग इनसाइड. बरोबर आहे, पहिला जे सांगितलं तेच काय प्रॉब्लेम नाही. कर्ड सरफेस एरिया तर आपल्याला लागणारच आहे. कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर तर लागणारच आहे, पण आपल्याला आणखीन एक लागणार आहे ना सरफेस. तर तो कुठला? हा, राईट. खालचा जो सर्कल आहे म्हणजे कुठला सरफेस आहे तो? एरिया ऑफ बेस म्हणायचं. एरिया ऑफ बेस. बस येते लक्ष तुमच्या? कधी कधी ऍडजस्टमेंट करायला ना आपल्याला हा फॉर्म्युला नाही शिकवत. आपल्याला काय शिकवतात? एक तर कर्ड सरफेस एरिया, नाहीतर ह्याच्यामध्ये खालचा पण आणि वरचा पण ऍड करून टोटल सरफेस एरिया असं म्हणतात. मग त्या दोघीला दोन नको आपल्याला, एकच पाहिजे. मग तो एकच ऍड करायचा. येते लक्षात? मग आता कसा फॉर्म्युला होईल हा? हा काय फॉर्म्युला असते? मला वाटते 2πr H असते. आणि हा काय असते? πr² असतोय. बस, याची आपल्याला गरज आहे. एवढा एरिया आपल्याला लागणार आहे प्लास्टर साठी. येते लक्षात? मग करूया आपण कॅल्क्युलेशन, बघूया. 2 × ची व्हॅल्यू किती घ्या म्हणून कंसामध्ये कुठं सांगितलंय का आपल्याला? नाही सांगितले. म्हटल्यानंतर आपण 22/7 घेतोय. आर आपला 2.1 आहे. D/2 करून घेतलेला आहे. हाईट आपली 10 आहे. परत एकदा 22/7 पुट केलं. आर आपला 10 आहे. तर नाही नाही, सॉरी, आर किती आहे? 2.1 आहे. 2.1 × 2.1 व्यवस्थित सोडवायचं आहे. लक्षात घ्या काय होतं इथं. तर याचा जर गुणाकार बघितला तर तो 21 येणार आहे. 2.1 × 10 हे 21. आणि 21 ला एक साथनं खाली भागू शकतो आपण. म्हणजे एक वरती येणार आहे 3 थोडक्यात, है ना. त्याच्याबरोबर भाग जाऊन किती येणार आहे? 3. 3 दुनी 6 येणार आहे. त्या दुनी 12, त्या दुनी 12 आणि 13 म्हणजे 132 येणार आहे कर्ड सरफेस एरिया. आणि खालचा जो एरिया आहे तो किती येतोय बघूया आपण. तर इथं थोडंसं कॅल्क्युलेशन मी या बाजूला करतो. 22 येते, लक्षात घ्या. 21 आणि 21 जर घेतला, पॉईंट जर काढला, तर खाली आपल्याला घ्यावे लागणार आहे 100. 7 × 21. आणि त्याचा काय गुणाकार येतोय तो करावा लागणार आहे 66 × 21. तो काय गुणाकार आहे त्याला भागिले परत आपल्याला 100 करायचा आहे. तर येतोय 1380. पण त्याला 100 न भागल्यामुळे येणार आहे 13.80. हम्म. आता यांची बेरीज. तर ती बेरीज येते 145.86. इथे येणार आहे मीटर स्क्वेअर. मीटर मध्ये आहे ना सगळं, त्यामुळे येणार आहे मीटर स्क्वेअर. तर हा एरिया आपल्याला प्लास्टर करायचा आहे. पण प्रश्न हा नाही आहे. प्रश्न हा आहे की एवढा एरिया प्लास्टर करायचा आहे तर त्याचा खर्च किती येईल, आणि खर्चासाठी रेट दिलेला आहे आपल्याला
की 52 रुपये पर स्क्वेअर मीटर न आहे. म्हणजे याला फायनली काय करायचं आपल्याला, ह्या रेटनी मल्टिप्लाय करायचं आहे, राईट. तर रेट एकदा लिहून घेऊया आपण. रेट पर स्क्वेअर मीटर आहे रुपीज 12, म्हणजे प्रत्येक स्क्वेअर मीटरला 52 रुपये येणार आहे. तर एवढे आहेत, तर एवढ्याला आपल्याला किती खर्च येईल? तर कॉस्ट ऑफ प्लास्टरिंग येणार आहे 52 × 145.86. हा काही जो गुणाकार आहे, तो गुणाकार आपलं उत्तर असणार आहे, लक्षात घ्या. तर एकदा बघूया आपण. 75 84.72 उत्तर दिलंय का? मग आपलं बरोबर आहे असा अर्थ होतोय. हम्म, हम्म, नाही. ओके. तर पुस्तकामध्ये आपल्याला लक्षात आलेलं आहे की पुस्तकामध्ये त्यांनी एरिया ऑफ बेस घेतलेला नाही आहे. त्यांनी फक्त म्हणलेलं आहे की 132 घ्या. खरं तर तसं नसायला पाहिजे, राईट. पण असा माझा अंदाज आहे की त्याचं लॉजिक असं आहे की जर वेल असेल, विहीर असेल, तर विहिरीचा खालून जर बंद केलं तर गाळ बंद होईल ना पूर्ण. पाणी त्यात साठायचं कमी होईल, बंद होईल. म्हणून बहुतेक खालून त्यांना करायचं नाही आहे. फक्त कर्ड सरफेस घेतलेला आहे त्यात. त्यात कर्ड सरफेस जर घेतला असेल त्यांनी, तसं नाही आहे. असं जर आपल्याला म्हटलं कोणी इनसाइड, तर ही असं असतं, असं लक्षात ठेवा तुम्ही. ह्या एक्झाम्पल मध्ये त्यांनी घेतलेलं नाही. ऍज युजल त्यांचे गोष्टी वेगळ्या आहेत. तर आपल्याला इथं फक्त लक्षात घ्या 132च येणार आहे आपल्याला पुढचा पार्ट. त्यामुळं इथं सुद्धा 132 ने आपल्याला बस मल्टिप्लाय करायचा आहे आणि जो काही येईल तो खर्च द्यायचा. तर तो येतोय 6854. हेन्स द कॉस्ट ऑफ प्लास्टरिंग असो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. ओके. रोड रोलर आहे. पुन्हा एकदा अशा पद्धतीचे एक्झाम्पल आलेलं आपण पाहिलेले आहेत एक्झाम्पल. याच्यामध्ये सुद्धा काय लॉजिक वापरायचं ते महत्वाचं असतं. द लेंथ ऑफ द रोड रोलर इज 2.1 मीटर. तर लक्षात घ्या, लेंथ म्हणजे आपल्याकडे काय असते ती, त्या रोड रोलरची लेंथ म्हणजे आपल्यासाठी काय, हाईट आहे ना. रोड रोलर जो आहे त्याची हाईट म्हणजे आपण त्याला लेंथ म्हणतो, कारण तो आडवा ठेवलेला असतो. उभा ठेवला की हाईट, आडवा ठेवला की लेंथ. सिम्पल. ती दिले 2.1. डायमीटर दिलेलं आहे. अगेन डायमीटरचा रेडियस करून घ्यावं लागणार आहे. फॉर लेवलिंग अ ग्राउंड 500 रोटेशन्स रिक्वायर्ड आहेत. 500 वेळा तो रोलर फिरवायचा आहे. 500 वेळा रोलर फिरवायचा आहे. हाऊ मच एरिया वॉज लेवल्ड बाय द रोड रोलर. मग 500 वेळा फिरल्यावर किती एरिया कव्हर केला असेल त्याने, कसं काढणार, कुठल्या फॉर्म्युल्याने काढणार, कुठल्या फॉर्म्युल्याने काढणार पुन्हा एकदा. आता मात्र 100% कुठला फॉर्म्युला असणार आहे, कर्व सरफेस एरिया. कारण त्याचे एरिया ऑफ बेसिस आपण वापरणार आहे का? नाही. एरिया काढताना फक्त कर्वच त्याच्यावरनं फिरणार आहे आणि त्याला परत कितीने गुणणार आहे, 7 न मल्टिप्लाय करणार आहे. उत्तर आपलं येणार आहे. कसं लिहायचं ते फक्त आता आपण पाहूया. फॉर म्हणायचं सिलेंड्रिकल रोड रोलर, जी काय हाईट आहे ज्याला आपण एच म्हणतो, ते आपल्याला दिलेले आहे 2.1 मीटर. रेडियस दिलेलं नाही, आपल्याला दिले डायमीटर. आपण सांगितलेलं आहे वेळोवेळी की डायमीटरचा काहीही उपयोग नसतो, लक्षात घ्या. ज्यावेळी आपण डायमीटर लिहितो सुरुवातीला, त्याच वेळी खाली तिथलं त्याचं रेडियस मध्ये रूपांतर करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पुढे प्रॉब्लेम येत नाही. आता काढूया कर्वड सरफेस एरिया. काय फॉर्म्युला असतोय, आत्ताच तर आपण बघितला होता, राईट. काय असतोय? 2 π r h. तर आपल्याला काढायचं आहे. 2 पायची व्हॅल्यू कंसात घ्या म्हणून सांगितली का कुठली? नाही सांगितली की 22/7 घ्यायची. आर ची व्हॅल्यू आता आपण कॅल्क्युलेट केली 0.7 आणि हाईट आहे 2.
वन. तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला करणं गरजेचं आहे. पॉइंट काढून खाली पॉइंट द्यायचे आहेत. इथं तर 7 ला 7 जाते थोडा, तर खाली 10 राहतोय. तर याचं उत्तर येते 9.24 मीटर स्क्वेअर. ओके. हे झालं सरफेस एरिया. म्हणजे याचा अर्थ नेमका काय? तर याचा अर्थ असा आहे की एरिया कवर्ड इन वन रोटेशन ऑफ रोड रोलर. तर रोड रोलरनं एका एका रोटेशन मध्ये किती एरिया कव्हर करतोय तो, तर एवढा एरिया कव्हर. जर आपले कॅल्क्युलेशन बरोबर असतील तर एका रोटेशन. असे किती रोटेशन्स करायचे आहेत आपल्याला? तर 500 करायचे आहेत. फॉर 500 रोटेशन्स टोटल एरिया कवर्ड. त्याला आपल्याला काय गुणावं लागेल? 500 नी 9.24 ला मल्टिप्लाय करावं लागेल. तर एवढा एरिया येतो 4620 मीटर स्क्वेअर. आणि मग आपल्याला माहितीये रेट जो आहे तो लिहायचा एकदा. रेट ऑफ लेवलिंग जो काय आहे तो आहे 7 रुपीज पर स्क्वेअर मीटर. टोटल कॉस्ट किती येईल ती लिहिता येईल मग आपल्याला. टोटल कॉस्ट येणार आहे 4620 इंटू 7. त्याला 7 न गुणायचं आहे. मग आपल्याला येते ₹32,304. तर अशा पद्धतीने 32,340 रुपये. हा बरोबर आहे. म्हणजे आपल्याला किती खर्च येईल ते आपल्याला सांगता येईल. द कॉस्ट ऑफ लेवलिंग इज हेज द कॉस्ट ऑफ लेवलिंग. त्या पद्धतीनं आपल्याला हे सुद्धा लक्षात आलते का? तर आपल्याला जे काही प्रश्न याच्यामध्ये असतील त्याच्यामध्ये तुम्हाला सोडवताना काही शंका आल्या कॅल्क्युलेशन करत असताना, मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने तुम्ही केलं पाहिजे असं काही नसतं. लक्षात घ्या, तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं पडतं त्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करताना तुम्ही कुठे अडखळला, मी तुम्हाला वारंवार सांगत असतो या गोष्टी, की तुम्हाला कुठं प्रॉब्लेम आला तुम्ही सोडवताना हे तुम्ही विचारू शकता. कुठलीही पद्धत चूक किंवा बरोबर नसते, ती पद्धत बरोबर सोडवणे गरजेचं असते. तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची शंका जर सोडवता येत असेल तर ते तुम्ही विचारली पाहिजे. त्यामध्ये महत्वाचे जे काही गोष्टी आहेत त्या आपण सांगितलेल्या आहेत वारंवार. फॉर्म्युले पाठ असणे, युनिट समजणे, उत्तर व्यवस्थित लिहिणे आणि महत्वाचं कॅल्क्युलेशन करता येणे, ह्या गोष्टी ह्या सरफेस एरिया व्हॉल्यूम मध्ये अति महत्वाच्या असणार आहेत. हे फॉर्म्युले पुढील वर्षी म्हणजे इयत्ता 10वी सुद्धा हेच कंटिन्यू राहत आहेत. याच्यामध्ये फक्त ऍडिशनल काही 4-5 फॉर्म्युले येणार आहेत. पण ह्याच्यावरती प्रश्न हे नेहमीपणे विचारले जाणारच आहे इथून पुढं. हे फॉर्म्युले आपल्याला कायमचे लक्षात राहणे गरजेचे असणार आहे. तर आपला हा पार्ट 2 जो आहे, मॅथ्स पार्ट 2 जो आहे तो सगळा आपला इथं कव्हर झालेला आहे पोर्शन. ज्यांना कोणाला मागचा एखादा टॉपिक कव्हर करून हवा असेल, जो मिस झाला असेल, तर आपण तो एक्स्ट्रा क्लासमध्ये घेऊ शकतो. तुम्ही तसं विद्यार्थी ठरवा, तुम्हाला एखादा टॉपिक घ्यायचा आहे सर पुन्हा एकदा आम्हाला तो शिकवा. आपण रविवारी एक्स्ट्रा क्लासेस घेऊन तो पार्ट घेऊ शकतो. त्याच्याबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही. मात्र रेग्युलर क्लासेसमध्ये मात्र आता तो संपलेला आहे. तुम्हाला जर अ, हवा असेल तर आपण रविवारी एक्स्ट्रा तास तुम्ही तुमच्या टायमिंगनं मला सांगा, आम्ही येतो या वेळेस आपण तो घेऊया. त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता पार्ट 1 मधला एक आपला भाग, एक चॅप्टर राहिलेला आहे, तो म्हणजे स्टॅटिस्टिक्स. आणि तो सुद्धा अति महत्वाचा असा पार्ट आहे. आणि त्याच्यामुळे आता इथून पुढचा काळ जो असणार आहे तो आपण त्याच्यासाठी देणार आहे. ठीक आहे, लक्षात आला असेल तुमच्या. तर आज आपण इथंच थांबूया. उद्यापासून नेहमीप्रमाणे आता आपलं टायमिंग हेच असणार आहे, लक्षात घ्या. तुमची शाळा 11:30 सुटते, तर एक 10 मिनिटानंतर आपण चालू करूया.
हे की नाही, 11:40 आपला तास चालू होईल आणि बरोबर 40 मिनिटं म्हणजे 12:20, 12:25 आपला क्लास सुटेल. इथे लक्षात तुमच्या, म्हणजे तुम्हाला जास्त वेळ कुठं तुमचा वाया जाणार नाही. इथून तुम्हाला डायरेक्ट गायकवाड सरांच्या क्लासला जाता येईल, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की अजून थोडा वेळ घ्या, तर आपण घेऊ शकतो. तो आता आपण उद्यापासून बघू. बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही सांगा, आता रेग्युलर क्लासेस चालू झालेले आहेत. मी तशी एखादी नोटीस ग्रुपवरती टाकणार आहे. जे विद्यार्थी क्लासमध्ये आहेत त्यांनी कंपल्सरी येणं गरजेचं आहे, नाहीतर पालकांना आम्ही त्याला कळवणार नाही. ठीक आहे, चालेल, आपण थांबूया इथं.